घरातल्यांच्या शब्दांनी आत्मविश्वास तुटणे ही अत्यंत वेदनादायक आणि कठीण परिस्थिती असते. कारण ज्यांच्याकडून आपल्याला सर्वात जास्त आदराची अपेक्षा असते त्यांच्याकडूनच टीका किंवा नकारात्मकता मिळाल्यास आपण मानसिकरित्या खचून जातो. अशा वेळी स्वतःला सावरण्यासाठी खालील गोष्टींचा विचार करा. शब्दांची चिकित्सा करा. समोरच्या व्यक्तीचे शब्द हे त्यांच्या स्वतःच्या मानसिक स्थितीचे, अनुभवांचे किंवा वैचारिक मर्यादेचे प्रतिबिंब असू शकतात. त्यांचे बोलणे म्हणजे तुमचे सत्य नाही. त्यांच्या शब्दांना स्वतःची ओळख बनवू नका. मर्यादा निश्चित करा. घरच्यांशी संवाद साधताना आपले मत स्पष्टपणे पण शांतपणे मांडण्याचा प्रयत्न करा. त्यांना जाणवून द्या की त्यांच्या ठराविक शब्दांमुळे तुम्हाला त्रास होत आहे. कधीकधी नाही म्हणणे किंवा वादातून बाहेर पडणे ही गरजेचे असते. स्वतःची किंमत ओळखा. आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवरील विश्वास, तुमच्या क्षमता, कौशल्ये आणि आजवर मिळवलेले छोटे मोठे यश. आठवा, दुसऱ्यांच्या टीकेमुळे तुमच्यातील गुणवत्ता कमी होत नाही. सकारात्मक संवाद. स्वतःशी सकारात्मक बोला. मी सक्षम आहे, मी प्रयत्न करत आहे अशा वाक्यांचा वापर करा. बाह्य आधार शोधा. जर घरातून आधार मिळत नसेल तर आपल्या विश्वासातील मित्र, नातेवाईक किंवा मार्गदर्शकांशी बोला. कधीकधी एखाद्या व्यक्तीशी बोलल्याने मनावरचे ओझे कमी होते. छंद जोपासा. ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो अशा गोष्टींसाठी वेळ काढा. यामुळे तुमचे मन विचलित होण्यास आणि सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होईल. लक्षात ठेवा, परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागतो पण स्वतःवरचा विश्वास गमावू नका. धन्यवाद.